आमचे प्रतिनिधी मनशी पाठक सध्या माझ्याबरोबर जोडल्या गेलेले आहेत। बालमोहन विद्या मंदिर या ठिकाणाहून मनशीकडून जाणून घेऊया काय नेमकं वातावरण आहे। मनशी, सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली, आता जवळपास अर्धा तास झालेला आहे, काय नेमका उत्साह दिसून येतोय तू ज्या ठिकाणी आहेस तिथे? सध्या मी बालमोहन विद्या मंदिरात आहे आणि हे आजोबा माझ्यासोबत आहेत। आजोबा, कसं झालं मतदान? व्यवस्था कशी आहे सगळी? व्यवस्थित, शांततेत चांगलं झालंय। काय अपेक्षा पुढची 5 वर्ष कशी जावीत राज्याची? सगळी चांगलीच जावी, शुभास्ते पंथानं चांगलं होईल असंच आपण अपेक्षा करायची। नक्की विशेष सुविधा वयोवृद्धांसाठी या ठिकाणी करण्यात आली आणि एकंदरीत बालमोहन विद्या मंदिर या मतदान केंद्राचा आढावा आपण घेतला तर संपूर्ण या ठिकाणी व्हीलचेअर ठेवण्यात आलेले आहेत। जे सीनियर सिटीजन आहेत, वयोवृद्ध आहेत, त्यासोबतच दिव्यांग आहेत, अशा लोकांसाठी सुद्धा एक विशेष व्यवस्था मतदान केंद्रांवरती तयार करण्यात आलेली आहे। खरं तर शिवाजी पार्क हा संपूर्ण परिसर असा आहे की ज्या ठिकाणी मोठ्या संख्येने लोक मॉर्निंग वॉकसाठी येतात आणि जर आपण बाजूला बघितलं तर मतदान केंद्रावरती फारशी रांग आपल्याला दिसत नाही, मात्र आता हळूहळू मतदान केंद्रावरती लोक यायला सुरुवात झालेली आहे आणि यशवंत किल्लेदार हे सध्या या ठिकाणी मतदान केंद्रावरती दाखल झालेले आहेत। यशवंतजी, मनसेचे तुम्ही पदाधिकारी आहातच आणि सोबतच मतदानाचा हक्क सुद्धा बजावून आता बाहेर आलेला आहात। अमित ठाकरे या ठिकाणाहूनच मैदानात उतरलेले आहात, काय सांगाल? कशी काय आता सध्याचं वातावरण आहे? सुरुवात आहे, सकाळ आहे, लोकांना सुट्टी आहे। शिवाजी पार्कमध्ये जे वॉकर्स आहेत ते येत आहेत, थोड्या वेळा 9 नंतर प्रचंड इथे गर्दी पाहायला मिळेल आणि तरुणांमध्ये, विशेषतः तरुणांमध्ये आणि महिलांमध्ये खूप उत्साह आहे, तो जाणवेलच आपल्याला आणि अमित जी नक्कीच निवडून येतील। नक्की मराठी मतांचा मुद्दा असेल किंवा इतर राजकीय मुद्दे असतील, मनसेची गेल्या काही वर्षातली बदलत जाणारी भूमिका असेल, मनसेसाठी ही विधानसभा निवडणूक किती महत्त्वाची ठरणार आहे? काही गेम चेंजर, टर्निंग पॉईंट मनसेसाठी हा ठरतोय का? नक्कीच, मी तुम्हाला सांगतो, मनसेचे जे काही आमदार निवडून येतील ते आम्ही सत्तेत नक्की असू। त्याचं कारण असं आहे की जे काही देशभरात, देश पातळीवर किंवा राज्य पातळीवर जो काही धर्म जात घेऊन जे पक्ष पुढे येत आहेत आणि जातीमध्ये आणि धर्मामध्ये जे काही भेदभाव करतायत, हे लोकांना काही रुचलेलं नाही आहे। परत हे पक्ष फोडणं आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ह्या सगळ्या गोष्टी लोकांना रुचलेल्या नाहीत आणि राज ठाकरे साहेबांनी ह्या सगळ्या गोष्टीपासून अलिप्त आहेत आणि त्यांनी एक स्वतंत्र भूमिका मांडलेली आहे आणि हिंदुत्वाची प्रखर मनशी, एकंदरीतच प्रत्येक पक्ष आपल्या विजयाची खात्री देतोय, विश्वास व्यक्त करतोय। अर्थातच मतदार राजा कोणाच्या पारड्यामध्ये आज कौल टाकतोय हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। मनशी, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आणि दादरमधून मनशी पाठक आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होत्या। तर एकंदरीतच मुंबईमध्ये मतदानासाठी मोठा उत्साह दिसून येतोय।